सुरू करा. शिरूर तालुका माजी सैनिक संघटना व तिजल संस्था यांच्या वतीने आज मेळावा शिरूरमध्ये तररोजवाडी या ठिकाणी झालेला आहे. त्यामध्ये जवळजवळ 200 ते 250 महिला व शूरवीर सैनिक 250च्या वरती हजर होते. त्या ठिकाणी शिरूर तालुक्यामध्ये 122 गावं आहेत. त्या गावातली जवळजवळ प्रत्येक नाही म्हटलं तर 2-2, 4-4 लोक सैनिक आलेले होते. त्यात आमच्या तालुक्याचे तिजलचे अध्यक्ष बबनराव पवार व नामदेवराव गावटे, JK कटके, महादेव गावटे व बरीच इतर मंडळी या संस्थेमध्ये काम करत असताना त्यांनी सर्व कार्यक्रम ओढून घेतला आहे. त्यामध्ये सैनिकांचे बरेच प्रश्न असतात, परंतु जेव्हापासून लगड साहेब या संस्थेचे ते अध्यक्ष होते त्यांनी खूप चांगलं काम केलं. त्या कामाची पावती बबनराव पवार यांनी साकारली. त्यामध्ये सैनिकांना म्हणजे मुलगी प्रॉब्लेम असो किंवा कुठे भांडणाचं असो किंवा पोलीस स्टेशन असो काय असो MSC कनेक्शन असो हे रोज ते काम करतात. आता आमचा प्रश्न असा आहे, सैनिक नेताच नाही हो, ते नेता कोण असतात काय असतात त्यावर त्यांनी चर्चा केली. तर सैनिकाचा नेता करण्यासाठी आमच्याकडे जवळजवळ 10 लाख माजी सैनिक असून महाराष्ट्रामध्ये त्या सैनिकाचा नेता नाही. कारण आमचे जे कर्नल राडे निकम जेव्हा त्यांना MLC म्हणून शरद पवार साहेबांनी ते निवडून दिलं होतं, ते 5 वर्ष केले 10 वर्ष केले. त्यांनी त्यांच्या स्वबळावरती जवळजवळ आज 35 बँका आणि मोठ्या 5 हेडक्वार्टर अशा सैनिक सहकारी बँका त्यांनी काढलेल्या आहेत. त्यांच्या जागेवर आता त्यांचा मुलगा बुधाईराव मुळीक हे काम पाहतात. त्याचप्रमाणे आमच्या तालुक्यात नाही महाराष्ट्रातून कमीत कमी 1 ते 2 MLA सैनिकामधून जायला पाहिजे. म्हणजे त्यांना ते गेले तर काय होईल, त्यांना सैनिकाचे प्रश्न माहिती, सैनिकाचे प्रश्न ज्या आमदार माहिती. बरेचसे आमदार असे आहेत त्यांना सैनिकाचे मेजर काय कर्नल काय आणि कॅप्टन काय माहितीच नाही ना. ते हे रँक माहिती होणार माणूस तिथं असल्यानंतर तो एक चांगलं काम करेल. आणि RD निकम साहेबांनी खूप चांगलं काम केलं, खूप म्हणजे खूप चांगलं. असा माणूस आमच्याकडे नाहीच आहे. धन्यवाद. सगळे समोर इकडे बघा.